लक्ष्मी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया फणसाची भाजी। जसं मटणाची भाजी बनते तशी आज आपण फणसाची भाजी बनवूया। आपल्याला हे फणस आता वाफवून घ्यायचं आहे। आता आपण कुकर ठेवूया, गॅस लावूया, थोडंसं तेल टाकूया, आपण या तेलात थोडंसं हळद टाकूया, एक चम्मच मीठ टाकूया, थोडी जिरेपूड टाकूया, आता आपल्याला हे फणस त्याच्यात थोडंसं फ्राय करायचं आहे। बघा आपण त्याला थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास, आणि एक शिट्टी येऊ द्यायची आहे याला। आता आपल्याला एक शिट्टी याची करून घ्यायची आहे। आता आपण फणसाच्या भाजीचा मसाला काढूया। मी खोबरं घेतलंय, हे दगडफूल आहे, ही कलमी आहे, हे 4 मिरच्या घेतल्या, मी थोडे अद्रक घेतलेलं आहे, लसूण आणि एक टमाटर आणि हे 2 कांदे। आपल्याला एक कांदा भाजायचा आहे, एक कांदा कच्चा टाकायचा आहे। आता आपण कांदा भाजायला टाकूया आणि खोबरं पण आहे, खोबरं पण भाजायचं आहे। आणि थोडं टमाटर भाजायचं। कांदा कापून घेऊया आपण कच्चा। आपल्याला एक कच्चा कांदा टाकायचा आहे। असं खोबरं भाजून घेतलेलं आहे, थोडा कांदा भाजलेला आहे आणि टमाटर। आता आपण मसाला काढूया। हे खोबरं आणि कलमी मी आधी काढून टाकलेलं आहे। आता आपण त्यात हा कच्चा कांदा टाकूया, हा एक भाजलेला कांदा आहे तो पण टाकूया, हे टमाटर टाकूया, लसूण अद्रक आणि मिरची हे पण टाकूया, आणि थोडा कोथिंबीर टाकूया। छान फणस मी उकळून घेतलेला आहे एका शिट्टीत। बघा मसाला काढलेला आहे मी हा बारीक, मीठ घेतलेलं आहे, तिखट आहे, हळद आहे, दव्याचा मसाला आहे, तुम्ही कोणता वापरू शकता, धनेपूड आहे, कस्तुरी मेथी आणि सांबार आणि तेल। आता आपण कढई ठेवूया, गॅस लावूया, आता आपण तेल टाकूया गुटलाभर, आता आपण हा मसाला टाकूया, छान मसाला होऊ देऊया आपण। आता बघा याला तेल पण सुटत आहे। छान मसाला झालेला आहे आपला। एक चम्मच धनेपूड टाकूया, एक चम्मच तिखट टाकूया, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता, हळद टाकूया अर्धा चम्मच, दव्याचा मसाला टाकूया 2 चम्मच, आपण आधीच ते शिजवताना
चम्मच मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसंच टाकायचं आपल्याला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. थोडी कोथिंबीर घालूया. छान मिक्स करूया. छान सुगंध सुटलेला आहे. छान मसाल्याला सुगंध सुटलेला आहे बघा. बघा छान झालेला आहे. आता आपण थोडंसं त्यात पाणी टाकूया. कोणी मटण खात नाही, कोणी चिकन खात नाही, तर आपण झटपट फणसाची भाजी बनवून छान करू शकतो. आता हे टाकूया. फणस टाकूया. थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया. छान उन्हाळ्यात फणस येते. फणसाची भाजी आपण केली पाहिजे. आपल्याला जास्त पातळ रस्सा नाही करायचा, असंच करायचं आहे. छान बघा किती छान भाजी झालेली आहे आपली. त्याला तरी पण येत आहे बघा. छान झणझणीत फणसाची भाजी मटणासारखी छान भाजी झालेली आहे बघा. त्याला तरी पण सुटली बघा. छान आपली भाजी झालेली आहे फणसाची मटणासारखी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही शेअर करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही शेअर करा आणि लाईक करा.